नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय मेगा बॅगकडे. मेगा बॅग घरगुती बॅग जे व्हेजिटेबल्स वगैरे एकदम फ्रेश ठेवण्यासाठी किंवा जे घरामधले जे दागिने असतात ते काळे न पडण्यासाठी असे काही विविध अशी युनिक वस्तू आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. नमस्कार, मी मेघा बंगाळे. आज आपण पाहणार आहे संपूर्ण माहिती मेगा बॅग्सची. या व्हेजिटेबल फ्रिज बॅग आहेत. हे वरचं आहे फूड ग्रेड प्लॅस्टिक. ही बॅग तुम्ही यूज केली की घरामध्ये तुम्ही प्लॅस्टिक कॅरी बॅग यूज नाही करणार. आणि याच्या आतमध्ये आहे प्रोसेस फॅब्रिक. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पालेभाज्या ठेवल्या. तुम्हाला आज मी सविस्तर दाखवणार आहे की मेगा व्हेजिटेबल फ्रिज बॅगमध्ये सगळ्या भाज्या कशा पद्धतीने स्टोअर करायच्या, पालेभाज्यासुद्धा आणि फळभाज्यासुद्धा. ते आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवल्या की त्या 10 ते 12 दिवस पिवळ्या नाही पडणार आहे. फळभाज्या ज्या आहेत दोडका, भोपळा, गिलके, टमॅटो, वांगे, त्या 15 ते 16 दिवस फ्रेश राहतात, कारण की आतलं फॅब्रिक पाणी सोक करते. आणि वरचं हे जे फूड ग्रेड प्लास्टिक आहे हे आतलं टेम्परेचर मेंटेन ठेवते. याला आपण एअरटाईट वेल्क्रो लावला. हे हवा बंद राहते, असं आपण याला क्लोज करतो. या प्रत्येक बॅगला तुम्ही पाहू शकता इथे आहे ना होल दिले आहेत. हे होल आहे मिथेन गॅस रिलीज करण्यासाठी. प्रत्येक बॅगला साईडला ट्रान्सपरंट पाऊच दिला आहे. याच्यामध्ये कुठली भाजी कशात ठेवायची आहे याचं लेबलिंग करण्यासाठी. आणि याच्या खाली आहे बेस. म्हणजे आपण जर आपल्या भाज्या कमी असतील, 1.5 किलोपेक्षा कमी आहेत, तर आपण 2-3 भाज्यासुद्धा एकत्र या बॅगमध्ये ठेवू शकतो. ते पण सविस्तर मी तुम्हाला दाखवते. आपला 6 बॅगचा सेट कसा असतो. 1.5 किलोच्या या 2 बॅगा असतात. 1 किलोच्या 3 बॅगा आणि डीप फ्रीजरची 1 बॅग. असा टोटल हा पूर्ण 6 बॅगचा सेट येणार आहे तुम्हाला 600 रुपयाला. ही आहे एक मिळते डीप फ्रीजरची बॅग. डीप फ्रीजरची बॅग तुम्ही पाहू शकता याच्या आतमध्ये आहे ना फॅब्रिक नाही आहे, पण याला आपण खाली बेस दिला आहे म्हणजे क्वांटिटी जास्त मावते. याच्यामध्ये आहे ना तुम्ही रवा, मैदा, तीळ, ड्रायफ्रूट्स यासारख्या गोष्टी याच्यामध्ये घालून फ्रीजच्या बाहेर ठेवायच्या आहेत की जाळं पडणार नाही. आणि याच बॅगमध्ये तुम्ही खवलेलं ओलं नारळ, स्वीटकॉर्न, आवळा कँडी, आंब्याचा रस, कोकमचा गर वर्षभराकरता स्टोअर करू शकता, कुठली प्रोसेस न करता. असा हा पूर्ण 6 बॅगचा सेट तुम्हाला येणार आहे. की पालेभाज्या कशा स्टोअर करायच्या. तुम्ही पाहिलं असेल की पालक हा मोठ्या पानांचा असतो. तर ही आपण 1.5 किलोची बॅग घेतली आहे. 1.5 किलोच्या बॅगमध्ये हा मी निवडलेला पालक आणला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की पालक हा याच्यामध्ये निवडून ठेवायचा, मुळांसोबत ठेवायचा नाही आहे. आणि ठेवताना तो तुम्हाला खूप कोंबायचा नाही आहे. तुम्हाला आहे ना जसं जसं तुम्ही याच्यामध्ये पालक भराल ना, तर ही बॅग जस्ट तुम्हाला हलवायची अशी की तो प्रॉपर बसणार. तुम्ही त्याला असे जोरजोरात अशा पद्धतीने खोचणार नाही, कारण की आतलं हे जे फॅब्रिक आहे तर हे याचं पाणी सोक करणार आहे. अच्छा. आणि याला जस्ट तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे. कधी पण याच्यामध्ये कुठली पण भाजी ठेवताना तुम्हाला वॉश करून ठेवायची नाही आहे. तुम्ही बाहेरून व्हेजिटेबल्स आणतात ते तुम्हाला फक्त निवडायचं आहे आणि या बॅगमध्ये ठेवायचं आहे. आता आपण पाहूया की जे लांबट आहे, जसं की काकडी. तर ही काकडी आपण याच्यामध्ये अशी ठेवली आणि तुम्हाला हे असं क्लोज करायचं. लांबट जे असतात काकडी, गाजर, मुळा, दोडका, भोपळा हे तुम्ही या 1.5 किलोच्या बॅगमध्ये ठेवू शकता. आणि 1 kgच्या बॅगमध्ये दाखवते तुम्हाला. 1 kgच्या पण बॅगला खाली बेस आहे. आता ही सर्व टोमॅटो आपल्या 1 kgच्या याच्यामध्ये आरामशीर बसणार. ही 1 किलो टोमॅटो आहे, तरी पण जागा पहा बरीच राहिलेली आहे, कारण की याच्या खाली आपण बेस दिलाय. तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टँडीच्या स्वरूपात सुद्धा उभं करू शकता, नाहीतर तुम्ही त्याला असं झोपवू पण शकता. आता आपण पाहिलंय की आपल्याकडे ही वांगी आणली आहे. ही वांगी आता मी याच्यामध्ये टाकते बॅगमध्ये. आता भरपूर जागा रिकामी आहे आणि मला फ्रीजमध्ये खूप बॅग करायच्या नाही आहेत. एकाच बॅगमध्ये 2-3 व्हेजिटेबल्स ठेवायचे. तर ही सिमला मिर्च जी आहे ही पण मी वांग्यांसोबत याच्यामध्ये स्टोअर करते आणि हे लावून घेते.
आणि आता मी प्रत्येक बॅगमध्ये जे घातलंय ते इथे साईडला आहे ना चिठ्ठी टाकून ठेवणार आहे, लेबलिंग करणार की आपण कुठल्या बॅगमध्ये काय ठेवलंय. म्हणजे तुमच्याकडच्या मेडला पण कळेल की कुठली व्हेजिटेबल कशामध्ये ठेवली आहे आणि आपल्याला सुद्धा लगेच लक्षात येईल. हा शेपू आहे, त्याला आपण निवडलेला आहे आणि कट पण करू नये. तुम्ही कुठली पण पालेभाजी कट करू शकता, याच्यामध्ये ठेवू शकता. फक्त तुम्हाला पालक हा कट करून ठेवायचा नाही, कारण त्याच्यात वॉटर कंटेंट हा जास्त असतो. तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला असं वाटत असेल की सगळे ठेवले एकावर एक बॅग फ्रीजमध्ये जातील. काहीच प्रॉब्लेम नाही, याच्यामध्ये कुठलेच व्हेजिटेबल्स तुमचे ब्रेक होणार नाहीये, त्याच्यावर किती पण वजन झालं तरी. अच्छा. हा हा कोथिंबीर आहे. ते सर्व व्हेजिटेबल्स ठेवू शकतो, सगळे व्हेजिटेबल्स ठेवा. कांद्याची पात आणली आहे कट करून, ती मी याच्यामध्ये टाकून. अच्छा. कांद्याची पात जास्त दिवस तुम्हाला ठेवता येणार नाही, कारण ती कट असते आणि त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. कारण की कधी पण कांदा ते कंदमूळ आहे, त्याला काढल्यावर ते वॉश करतात भरपूर पाण्याने, तर म्हणून तुम्हाला याच्यामध्ये ठेवताना ती 3 ते 4 दिवस फक्त फ्रेश राहणार आहे. नंतर ती हळूहळू पिवळी पडते. आणि याच्यामध्ये जो आपण ठेवला आहे शेपू, तर हा जवळजवळ 10 ते 12 दिवस असाच राहणार आहे. कारण की आतमध्ये फॅब्रिक आहे, हे याचं शेपूचं पूर्ण पाणी हे सोक करणार आहे. ओके. आवळे आहेत, हे पण थोडेसे आहे, लिंब पण थोडे आहेत, अद्रक पण थोडं आहे, बीटरूट एकच आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण एकाच बॅगमध्ये ठेवू शकतो. आणि अद्रक, हिरव्या मिरच्या, लिंब, आवळे, बीटरूट हे जवळजवळ मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅगमध्ये 1 महिना फ्रेश राहते. अच्छा. अशा पद्धतीने मी सगळं एकत्र ठेवलंय आणि याला लॉक केलंय. आता सगळ्या गोष्टी माझ्या एकत्र याच्यामध्ये झाल्या. आणि याची लाईफ म्हणजे किती, जसं आता ह्याचा 1 महिना आहे, हा सगळं कोथिंबीरची किती, याची किती, असं असेल. आता आहे ना कोथिंबीर, आपण सगळे व्हेजिटेबल एकदा आणले की एका भाजीमध्ये ते संपतात, पण कोथिंबीर असा विषय आहे की आपण एक जुडी आणली की ती आरामशीर आपल्याला 10-12 दिवस जाते. तर कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये निवडून जर अशा पद्धतीने ठेवला तर कुठलीच पालेभाजी 10 ते 12 दिवस पिवळी नाही पडणार आहे. आणि कोथिंबीर तर मस्ट आहे की तो 14 ते 15 दिवस फ्रेश राहणार आहे तुमचा. डीप फ्रीझरमध्ये जसं की आपण रवा, मैदा, तीळ, ड्रायफ्रूट सगळ्या गोष्टी ठेवतो, पण तुम्हाला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं काम नाही जर तुमच्याकडे मेगा डीप फ्रीझर बॅग असेल तर. याच्यामध्ये आपण तीळ ठेवलेले आहेत. हे तीळ मी हे डीप फ्रीझरला न ठेवता फ्रीजच्या बाहेर ठेवणार आहे, याच्यामध्ये अळ्या जाळं अजिबात पडणार नाहीये. तीळ मी हे भाजून पण घेतलेले नाहीये, हे जस्ट याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि कुठली प्रोसेस पण आपण केलेली नाहीये. आता डीप फ्रीझरमध्ये आपल्याला खोवलेलं ओलं नारळ जर स्टोअर करायचं, तर हे मी खोवलेलं ओलं नारळ आहे, ते याच्यामध्ये मी घातलं. हे मात्र मी डीप फ्रीझरला वर्षभराकरता स्टोअर करणार. अच्छा. असं तुम्ही जर सोबत 1-2 किलो जर नारळ खोवून आणलं की तुम्ही मेगा डीप फ्रीझर बॅगमध्ये ते नारळ खोवलेलं याच्यात घालायचं आणि डीप फ्रीझरला स्टोअर करायचं. कुठलीही प्रोसेस करायची गरज नाही आहे. त्याचबरोबर हिरवे मटार, स्वीट कॉर्न, हे किती दिवस राहणार म्हणाला? हे वर्षभर राहणार. वर्षभर राहणार. अरे वा. आणि तुम्ही किती वेळा बॅग उघड झाप करा तरी पण चालते. फक्त बाहेर जेव्हा तुम्ही समजा आता स्वीट कॉर्न तुम्ही बाहेर काढली आहेत, तर ते 3 तासाच्या आतमध्ये तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. एकदा डीप फ्रीझरमधनं काढल्यावर पुन्हा ठेवता. आता स्वीटकॉर्न सुद्धा मी हे डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करणार. कडधान्याला मोड कसं आणायचं आहे, पण मटकी आज सकाळी पाण्यामध्ये भिजत घातली आहे, ही मी आता संध्याकाळपर्यंत पाण्यामध्येच भिजत ठेवणार आहे. याच्यानंतर मी या मटकीला मेगा बॅग्समध्ये टाकणार आहे मोड आणण्यासाठी. याच्यामध्ये टाकल्यानंतर मी हे रात्रभर फ्रीजच्याच बाहेर ठेवणार आहे ही मेगा बॅग. आणि त्याच्यामध्ये काल मी तुम्हाला दाखवण्यासाठी या करून ठेवलं. मी काल सकाळी मटकी जी भिजवली होती ती याच्यामध्ये घातली आणि अशा पद्धतीने मोड आली आहे. मी मटकीसोबत मूगसुद्धा टाकली होती. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या कडधान्यांना मोड आणू शकता. सुंदर. आणि आता ठेवताना मी या बॅगला असं फोल्ड करणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार. फ्रीजमध्ये सुद्धा मटकीला मोड खूप छान येतात. तुम्ही पण एकदा ट्रायल घेऊन पहा. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल्स कशा पद्धतीने स्टोअर करायचे आहेत, मेगा बॅग्समध्ये ठेवायचे आहेत. हा खालचा व्हेजिटेबलचा आपला बाऊल आहे. मी जस्ट हे सगळे व्हेजिटेबल या ज्या बॅग आहेत ना मेगा बॅग्स, या अशा आहे ना
स्लिपी ठेवते हम्म. आणि हे एकावर एक पण ठेवलं तरी पण काही फरक पडत नाहीये. कुठलेच व्हेजिटेबल्स ब्रेक झालेले ते तुम्हाला वाटतं. अच्छा. आणि मी काही गोष्टी या स्टँडी स्वरूपात पण ठेवू शकते. अच्छा, वर्टिकल अशा पद्धतीने आपण इथे स्टोअर केले. आता डीप फ्रीजर मध्ये पण आपण कसं स्टोअर करायचं ते पाहूया. हा मी खोवलेलं ओलं नारळ, त्या गोष्टी मी सगळ्या अशा आहे ना याच्यामध्ये स्लिपी स्वरूपात ठेवते. याच्यामध्ये जागा पण फार कमी लागते. याला प्रत्येक वेळेस स्टँडीज ठेवायचं काम नाही. पहा माझं डीप फ्रीजर आता पूर्ण मोकळं झालंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण व्हेजिटेबल्स छान पद्धतीने बॅगमध्ये ठेवले आहेत, फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर केले आहेत, पण पुढे काय, पुढे हिचा यूज होणार की नाही. तर काही नाही. मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅग हे वरचं फूड ग्रेड प्लॅस्टिक आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. आतमध्ये आपण सांगितलं आहे की प्रोसेस फॅब्रिक आहे. हे फॅब्रिक इझिली तुम्हाला वॉश करता येते. वॉश करणं फार इझी आहे. याच्यामधनं ही बॅग अशा पद्धतीने बाहेर येते. हिला जस्ट तुम्हाला नळाखाली असं वॉश करायचं असते. सुकवताना तुम्हाला अशा पद्धतीने सुकवायचं आहे. एक बॅग जवळजवळ तुमची 3.5 ते 4 वर्ष चालणार आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ठेवले की डाग पडतील, तर याच्यामध्ये खूप इझी आहे हिला वॉश करणं सुद्धा. तुम्ही आता हे बाहेर काढलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की याच्यावर डाग जे आहे हे जास्त घट्ट प्रकारे आहे, एखाद्या वेळेस आपण विसरून जातो व्हेजिटेबल्स ठेवले किंवा आपलं करणं होत नाही, आपण गावाला निघून जातो, तर याच्यावर जर असे तुम्हाला वाटले की भरपूर प्रकारे डॉट आले, सरळ तुम्ही रॉबिनचा आला आणायचा, तो पाण्यामध्ये घालायचा आणि हे याच्यामध्ये डीप करायचं आणि याला क्लीन करायचं. पुन्हा असं व्हाईटसारखं हे फॅब्रिक होणार. आणि तुम्हाला नंतर कुठलेही प्रश्न पडत असतील काही पण, तर आपली वेबसाईटसुद्धा दिली आहे. त्याच्यावर आपण सगळ्या प्रकारचे व्हिडिओज दिलेले आहेत, बॅग कशा पद्धतीने यूज करायच्या आणि कशा नाही. तुम्हाला वाटत असेल की या वेल्क्रोची लाईफ किती असेल, हा सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुम्ही या वेल्क्रोला ब्रशसुद्धा लावला तरी पण वेल्क्रो खराब होणार नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की आता या बॅग वापरून आपल्याला 3-3.5 वर्ष झाले, तर पुढे या बॅगचं काय करायचं, त्याच्यासाठी पण आहे. आतलं फॅब्रिक तुम्ही कट करायचं आणि वरची जी बॅग आहे याच्यामध्ये तुम्ही कुठले पण ड्राय आयटम हे याच्यामध्ये घालून डीप फ्रीजरला स्टोअर करा. पुढे पण तुम्ही याचा डीप फ्रीजरची बॅग म्हणून यूज करू शकता. छान. अशा पद्धतीने या बॅग तुम्ही वापरा. एक लॉंग लास्टिंग आहेत त्या. लॉंग लास्टिंग. आणि मेन म्हणजे आपण अर्ध्याच्या वर ज्या तुम्ही पाहिलं, आपण रविवारचा बाजार किंवा कुठलं काही म्हटलं की आपण भरपूर व्हेजिटेबल्स घेऊन येतो आणि त्याच्यातले अर्धे व्हेजिटेबल आपण फक्त फेकण्यामध्ये घालवतो. आपला पैसा सगळा त्याच्यामध्ये जातो. त्याच्यापेक्षा तुम्ही मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅग यूज करा आणि तुमच्या व्हेजिटेबल्सला आणलेल्याला जास्तीत जास्त लाईफ द्या. आणि मेन म्हणजे वर्किंग वुमनसाठी सुद्धा या खूप छान आहे. प्रत्येक वेळेस बाजारात जाणं असं आणि व्हेजिटेबल्स आणणं निवडणं या गोष्टी होत नाही. एकदाच तुम्ही भाज्या आणल्या, प्रॉपरली निवडून याच्यामध्ये ठेवल्या की नक्कीच तुम्हाला मेगा बॅग्सही तुम्हाला काही ना काही बेनिफिट जास्तीत जास्त प्रकारे देईल. मेन म्हणजे आपल्या या सगळ्या बॅग, या मेगा बॅग ज्या या सर्टिफाईड बॅग्स आहेत. मेन म्हणजे आमच्याकडनं तुम्ही बॅग जेव्हा तुम्हाला रिसीव्ह होणार त्याच्यामध्ये तुम्हाला असं एक माहितीपत्रक येते. या माहितीपत्रकाला आहे ना इथे एक स्कॅनर दिलंय. हे जर तुम्ही मोबाईलवरून स्कॅन केलं की याच्यामध्ये सगळे लॅब टेस्टेड रिपोर्ट आहेत. हे सगळे ओपन होतील. तुम्हाला या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतील. या स्कॅनरमध्ये आपण सगळ्या गोष्टी ॲड करून दिल्या आहेत. आणि मेन म्हणजे व्हेजिटेबल हे खराब का होतात, कारण की मिथेन गॅस रिलीज करायला जर त्याला जागा नसेल तर ते खराब होतात. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आपण याला होल दिले आहे, तर हे मिथेन गॅस रिलीज करायचं काम करते. त्याच्यामुळे आतले व्हेजिटेबल्स हे फ्रेश राहतात. याच्यामध्ये आता जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेजिटेबल तुम्ही स्टोअर करू शकता, त्याच प्रकारे आपण याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगला जाताना पोळ्या पण कॅरी करू शकतो. त्या नरम आणि मऊ राहतात. फळं याच्यामध्ये खूप छान पिकतात. पिकलेले फळं पण तुम्ही या बॅगमध्ये ठेवले आणि फ्रीजमध्ये ठेवले की त्यांची पण लाईफ ही जास्तीत जास्त वाढते. तर तुम्ही त्याच्यासाठी पण या बॅगचा यूज करू शकता. म्हणजे बॅग आता आपण यूज करतो तर त्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स आणतोय आणि ही प्रोसेस आपण फॉलो करतोय, तर त्यामध्ये व्हेजिटेबल्सला काही तिचं विटामिन्स निघून जातं किंवा काही अशा गोष्टी होतात का?
याच्यामध्ये या कुठल्याच प्रकारच्या गोष्टी होणार नाही आहेत. सगळे विटॅमिन्स जे आहेत ते सगळे भाजीमध्येच राहणार आहे, कारण की आपण याला प्रॉपर दिलेलं आहे की याला आपण मिथेन गॅस रिलीज करण्यासाठी होल दिले आहेत आणि त्याचे जेवढे पण जीवनसत्व आहेत हे त्या भाजीमध्येच राहतात. अच्छा. आणि मेन म्हणजे मेगा व्हेजिटेबल बॅग ही कशासाठी आहे, तर भाज्यांची लाईफ वाढवण्यासाठी, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही मेगा बॅगचा यूज करा की तुमचे व्हेजिटेबल जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतील. मेगा व्हेजिटेबलची ऑर्डर देण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नसुद्धा पडलेले असतील, तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर ते पण विचारायसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या आहे मेगा सिल्वर बॅग. विशेष म्हणजे मेगा सिल्वर बॅगमध्ये चांदीच्या कुठल्याच वस्तू काळ्या पडत नाही. त्याचबरोबर चांदीची ताटं, वाट्या, पेले, चमचे, आर्टिफिशियल ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी ती पण मेगा सिल्वर बॅगमध्ये काळी पडणार नाही आहे. नावाला आपण सिल्वर बॅग दिला आहे, पण याच्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये गोल्डचं ठेवा, डायमंड ठेवा, आर्टिफिशियल ठेवा, सगळ्या गोष्टी ठेवू शकता. कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये काळ्या नाही पडणार. याच्यामध्ये प्रॉपर आपल्याकडे जवळजवळ सायझेस असतात, आपण कस्टमाइज पण करून देतो, पण मेन सायझेस आपल्या या 7 आहेत. ही सगळ्यात मोठी जर पाहिली तर ही आहे 18x18ची साईज आहे. ही 16x16, 12x12, 10x10, 8x8, 6x6 आणि 4x4. एक असं लॉंग पाऊचसुद्धा येते. तन्मणी, नेकलेस वगैरे ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. याच्यामध्ये मध्ये पार्टिशन पण दिलं आहे. या बॅगच्या प्रत्येक बॅगच्या आतमध्ये असं एक प्रोसेस फॅब्रिक आहे, याच्यामुळे तुमच्या कुठल्याच वस्तू या काळ्या पडत नाही. याच्यामध्ये ज्या आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, जसं की आपण पकडूया बांगड्या आहेत, तर या ठेवताना तुम्हाला अशा याच्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि जस्ट हे लावून घ्यायचं आहे. फक्त एकच काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठली पण गोष्ट जेव्हा ठेवाल तर ती कुठली प्रोसेस करून ठेवायची नाही ना, त्याला पाणी लागू द्यायचं आहे. डायरेक्ट फक्त याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. 2-3 गोष्टी तुम्ही एका बॅगमध्ये एकत्र ठेवल्यात तरी पण चालतात. मग त्या गोल्ड असो किंवा मोत्याचं असो किंवा सिल्वर असो, अशा पण तिन्ही पण गोष्टी तुम्ही एकत्र ठेवल्यात तरी पण चालतात, काहीच फरक पडत नाही. फक्त मी सजेस्ट करेल की जे आपले तन्मणी वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट बॅग घ्यावी, कारण की त्याची खूप बारीक बारीक सगळ्या गोष्टीचं काम असते. जसं की आपण पाहूया, या ज्या कड्या असतात याच्या खूप नाजूक असतात, तर म्हणून मग अशा गोष्टी ज्या आहेत, तर हे 13x4चं पाऊच आहे. याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ठेवून जस्ट याला असं लावून घ्यायचं, अशा पद्धतीने ठेवू शकता. आपलं जे सगळ्यांकडे जे मेन साईजमध्ये ताट असते, तर ते ताट असते साधारणतः 14x14ची साईज. इथे या सगळ्या ताटांच्या साईजेस मी दिलेले आहेत आणि आपल्याकडे हे 14x14चं ताट आहे. ही साईज जवळपास सगळ्यांकडे असते. फक्त मेन म्हणजे हे करायचं की कुठलं ताट हे ओलसर नको, कोरडं करून तुम्हाला चांदीच्या वस्तू याच्यामध्ये ठेवायच्या आहे. हे जस्ट याच्यामध्ये असं ठेवायचं. इतर जे आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी असतात, ताटं, वाट्या, पेले, चमचे, या पण सगळ्या याच्यामध्ये ठेवायच्या आणि जस्ट तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं हे स्टोअर होईल. जे याच्यापेक्षा तुमच्याकडे जी मोठी ताटं आहे की जी जुन्या टाईपची आहे किंवा त्याला काठ आहेत, तर ती सगळी ताटं या 16x16च्या याच्यामध्ये बसतात. जसं की हे सगळ्यात मोठं ताट आहे, हे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारची जवळजवळ 12 ताटं या याच्यामध्ये बसणार आहेत आपल्या 16x16च्या याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जागा भरपूर आहे, भरपूर स्पेस दिला आहे. याला तुम्ही वॉशिंग पण करू शकता, पण सहसा वॉशिंगची काही गरज पडत नाही. याला आपण चेन दिलेली आहे, जी 16x16 आणि 18x18च्या ज्या मोठ्या साईजेस आहेत त्यांना आपण सगळ्यांना चेन दिले आहे. याच्यामध्ये पण तुमचा 6 ताटांचा सेट, 6 वाट्या, 6 लोट्या, 12 पेले, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बसतील. मेन म्हणजे गौरी गणपतीच्या याला ज्या मोठमोठ्या समया ज्या आपल्या असतात
तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तुमची जर गणपतीची, महालक्ष्म्यांची मुकुट असेल तर स्पेशल आपण कस्टमाइज करून पण तुम्हाला आम्ही बनवून देतो. आपलं हे पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. जवळजवळ मेगा सिल्वर बॅगला आपल्याला 10 वर्ष कंप्लीट झाले आहेत या प्रोडक्टला. जसं की आता ही 8x8ची साईज आहे. या 8x8च्या साईजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवणार. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हलिंगला जायचं आहे, कारण की आपण बॉक्स केला की जागा जास्त लागते, बरोबर. जस्ट तुम्हाला हे असं लावून घ्यायचं आहे आणि ट्रॅव्हलिंगला जाताना बॅगमध्ये इझिली तुम्ही हे पाऊच हे करू शकता, सोबत नेऊ शकता. मेन म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न असतो की चांदीच्या वस्तू कशा स्टोअर करायच्या, कुठे ठेवायच्या. लॉकरमध्ये ठेवल्या की आपण पाहतो की त्या पूर्णपणे काळ्या पडलेल्या असतात. 14x14च्या साईजपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी लॉकरला बसतात. जवळपास ही साईज प्रत्येकाच्या लॉकरची असते. 14x14च्या बऱ्याच गोष्टी तुमच्या एकत्र तुम्हाला ठेवता येतात. छोट्या छोट्या गोष्टी जर ठेवायच्या असेल तर तुम्ही छोटेसुद्धा पाऊच घेऊ शकता की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या बसतील. त्याचबरोबर मेन म्हणजे याला आपला आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आणि याला एअरटाईट वेल्क्रो आहे, त्याच्यामुळे हे पक्कं राहते अगदी. याची लाईफ म्हणजे तुम्ही जवळपास हे कंटिन्यूमध्ये यूज करू शकता. लाईफ स्पेशली याला काहीच नाही, कारण की आतलं प्रोसेस फॅब्रिक आहे. फक्त ठेवताना मेन म्हणजे एक गोष्ट विशेष आहे की तुम्हाला ठेवताना याच्यामध्ये कोरडं करून ठेवायचं आहे आणि तुमच्या कुठल्या फॅब्रिकमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये याला रॅप करून ठेवायचं नाही आहे. याच्यामध्ये कुठलीच गोष्ट डायरेक्ट ठेवायची आहे की आतलं फॅब्रिक त्याला टच झालं पाहिजे. ओके. आणि हा प्रोडक्ट असा आहे की तुमच्या स्वतःसाठीच, त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींना, रिलेटिव्हना, लग्नसराईमध्ये, गिफ्टिंगला सुद्धा असं युजफुल काहीतरी तुम्हाला प्रोडक्टसुद्धा देण्यासाठी अतिशय उत्तम प्रोडक्ट. रिटर्न गिफ्टसाठी पण अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे. तुम्ही नक्की याचा वापर करावा. 18x18 850ला आहे, 16x16 750ला, 14x14 आहे 500 रुपयाला, 12x12 आहे 400ला, 10x10 आहे 300ला, 8x8 आहे 200ला आणि 6x6 आहे 150ला. आणि हे जे आपलं 13x4चं आहे पाऊच, तर याची प्राईज आहे 150 रुपये. दिलेल्या मेगा सिल्वर बॅगच्या कुठली पण साईज जर तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला अधिक माहितीसुद्धा हवी असेल, काही विचारायचं असेल तरी पण तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू सो मच.